नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणोत्तर व प्रमाण या टॉपिकवर प्रश्न बघणार आहोत। बघा, प्रश्नामध्ये काय दिलं आहे की ए आणि बी चं गुणोत्तर 3:2 व 1:4 आहे आणि बी आणि सी चं गुणोत्तर 2:5 व 4:3 तर तुम्हाला विचारलंय ए बी सी चं गुणोत्तर किती। तर बघा, प्रश्न सोडवताना काय करायचं, ए बी सी अशी मांडणी करून घ्यायची आणि काय करायचं मित्रांनो, यांचा तिरकस गुणाकार करायचा। 4 आणि 3 4 त्रिक 12 म्हणजे ए चं गुणोत्तर 12। ठीक आहे, बे एक बे म्हणजे इथं 2 येऊन जाईल, तर बी चं गुणोत्तर 2, तर बीच्या खाली 2 लिहून घ्यायचा। तसंच 3 दुने 6 म्हणजे इथं बीच्या जागेवर काय होऊन जाईल 6 म्हणजे बीच्या खाली इथं 6 लिहून घ्यायचा। 5 चोक 20 तर सीच्या जागेवर इथं समोर 20 लिहून द्यायचा। ठीक आहे, बस झालं। आता काय करायचं मित्रांनो, जिथं खाली जागा असेल तिथं याच्या समोरची संख्या लिहायची, इथं पण खाली जागा दिसते याच्या समोरची ही संख्या लिहून द्यायची। ठीक आहे, आता बघा मित्रांनो, गुणाकार करण्यापेक्षा याला काय करायचं, भाग जात असेल ते 2 द्यायचं। आता बघा, 2 ने भाग जातोय, बेसक 12 बे एक बे बे एक बे, अजून 2 ने भाग जातोय, बे त्रिक 6 बे त्रिक 6 बे 10 20। आता उरलेलं काय मित्रांनो, फक्त इथं 6 आणि 3 6 त्रिक 18। ठीक आहे, 3 1 3 10 1 10 म्हणजेच हे आपलं काय आहे फायनल ए आणि बी आणि सी चं गुणोत्तर आहे। धन्यवाद।